सर नमस्कार. नमस्कार. आता उल्हास नाव या नावानेच इतका उल्हास आहे आणि मराठवाडा महाराष्ट्राच्या दृष्टीने उल्हास शिवरकर हे शिक्षण क्षेत्रामध्ये एक नेतृत्व छान असं दमदार आणि केस जरी पांढरे झालेले असले तरी ते यौवन अजून सळसळत आहे विचारांमध्ये. तर मी आज आपल्याशी अप्रतिम गप्पा अशा करू इच्छितोय. त्या अप्रतिम नाही की आपण शाश्वत विकासाचं नेहमी आपण बोलतो. आपण मराठवाड्यामध्ये राहतो, आवर्षण आहे. अशीच परिस्थिती भारतामध्ये थोड्या बहुत प्रमाणात अनेक ठिकाणी छोट्या राज्यांमध्ये मागासलेले ज्याला म्हणतात तसं जगामध्ये सुद्धा आहे. मग आत्ता आपण थंडीमध्ये बसलेलो आहे, आपल्याला फॅन आपण बंद केला, तसं ग्लोबल वॉर्मिंगकडे लक्ष दिलं जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याच्या वेगवेगळे सेमिनार होतात, चर्चासत्र केंद्र सरकारकडे येतं ते सगळं. आता युनोने अलीकडं जे 17 उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे ठेवले SDG, त्याच्या आधी MDG होतं, मिलेनियम डेव्हलपमेंट, आणि त्या दृष्टीने सरकार काम करतंय. म्हणजे आता आपलं राज्य सरकार म्हणते प्लॅस्टिक बंदी, परंतु हे जे 17 मूळ उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड हायर एज्युकेशन इन इंडिया, दॅट इज अ मेन टॉपिक. आता हे सगळं जे आहे की ऑन टेबल आहे. नाव यू आर लिडिंग वन रिनोन ऑर्गनायझेशन हिअर, आणि तिथं वेगवेगळे कोर्सेस तुम्ही चालवता, PG कोर्सेस चालवता, तुमचा संबंध इंजिनिअरिंगशी आहे, मॅनेजमेंटशी, अनेक क्षेत्राशी संबंधित. तर मला थोडंसं असं सांगा तुम्ही की तुम्ही अशा ड्राय एरियामध्ये हे इतकं ISO किंवा आपण ज्याला क्वालिटी एज्युकेशन होतं असं लीड करताय, तर तुमचं काय आता मत झालेलं आहे? पहिल्या प्रथम आणि नवीन वर्षाची शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही मला प्रश्न विचारत होता, त्यामुळे डोक्यात बॅक ऑफ द माइंड काही विचार चालू होता. आणि एक नक्की झालं की पूर्वी आपण अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा समजत होतो. परंतु आता जर तुम्हाला स्वतःची सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्ही जिथं काम करता त्याची सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिजे असेल, तर शिक्षण हा सुद्धा एक चौथा अंग झाला. आणि चांगले शिक्षण मिळणे, चांगले शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचं आउटकम एक चांगलं काहीतरी निघणं हा सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि मग सस्टेनेबल ग्रोथचा विचार करता, म्हणजे मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये फार तसा लहान माणूस आहे, एक 30-32 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. तो काही खूप मोठा एक्सपिरियन्स नाही, आणि तो एक्सपिरियन्स फक्त आपल्या मराठवाड्यातल्या कॉलेजेसमधला आहे. कुठे मी IIT किंवा इकडं नव्हतो. तर मला काय वाटतं की जेव्हा आपण शिक्षणाचा विचार ग्रोथशी रिलेटेड करतो, तर हा फक्त आपण इंजिनिअरिंग कॉलेजचं एज्युकेशन किंवा सिनियर कॉलेजचं एज्युकेशन न घेता प्रायमरी एज्युकेशन पासून आपल्याला विचार करावा लागेल. अगदी अगदी. आणि मग आज आपण काय पाहतो या प्रायमरी एज्युकेशनमध्ये किंवा हायर सेकंडरी एज्युकेशन किंवा पुढचं महाविद्यालय एज्युकेशन, की युनिव्हर्सिटीमध्ये जर बघितलं तर 60% प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या. सेम खाली तसंच प्रायमरीमध्ये आम्ही समायोजन करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. म्हणजे प्रत्येक वेळी चांगले शिक्षक नेमण्यासाठी जेव्हा विषय येतो तो चेंडू कुठेतरी टोलवला जातो. आणि प्रत्येक सरकार हे प्रश्न पुढे ढकलत आहे. आणि या सरकार कुठल्याही पक्षाचा असून, मी पक्षातीत आहे, परंतु या सगळ्या राजकारण्यांनी शिक्षणावरचा खर्च हा कमी कमी करत गेलेला आहे. बरं. आणि माझे म्हणणं काय की हे शेवटी आज जे विद्यार्थी आहेत
ते उद्याचे नागरिक आहेत. हो. म्हणजे एकीकडे आपले APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की 2020 साली भारत महासत्ता बनेल. 2019 साल आलेले आहे. नुसते मी सॅटेलाइट आकाशात सोडले म्हणजे मी महासत्ता होत नाही, किंवा मी कुठलंही राज्य देश पादत्राण केला म्हणजे महासत्ता होत नाही. मी महासत्ता केव्हा होणार आहे, जेव्हा माझ्या तळागाळातल्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाला ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्याचा आनंद मिळाला तर मी येईल. परंतु आज एक मोठा वर्ग, मग तो खेड्यातला असेल की आपल्या औरंगाबादमधल्या म्युन्सिपल शाळेतला असेल, हा एक चांगल्या शिक्षणापासून दूर जात आहे. आणि ती डिलिव्हरी जी व्हायला पाहिजे, शिक्षकांनी जी डिलिव्हरी त्याची यायला पाहिजे ती आकसत चाललेली आहे. आणि मग मी वरवरचे उपाय शोधतो. मग मी कधीतरी कल चाचणी घेतो, मी पहिलीपासून इंग्रजी सुरू करतोय, आणि एक पिढी ना पिढी एक गिनीपिक म्हणून वापरली जाते. आणि मग मी जर बघितलं, मग त्यामुळे काय झालं की सरकारच्या या धोरणामुळे की शिक्षणावरचा खर्च कमी करायचा, त्यामुळे प्रायव्हेट शाळांचं पे वाढत चाललंय, इंग्लिश माध्यमाच्या शाळांचं पे वाढत चाललंय, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही. म्हणजे आपल्या औरंगाबादमध्ये काही शाळा आहेत की त्याचे इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा जास्त फी देतात. आणि पालकांचा एक मोठा गैरसमज करून देण्यात आलेला आहे की जिथं फी जास्त तिथं शिक्षण चांगलं. आणि मी स्वतः सरस्वती भुवन सारख्या शाळेत शिकलेलो आहे. आता ते प्रॉडक्ट झालं, प्रॉडक्ट झाला. आता मी SP मध्ये शिकलोय, 50 पैसे फी होती. मला कुठे आयुष्यात कमीपणा आलेला नाहीये. परंतु आज मी आता सरस्वती भुवनच्या नियामक मंडळावर पण निवडून आलोय. अभ्यास करताना लक्षात आलं की आमच्या सरस्वती भुवनच्या शाळेत जेव्हा मी लहान होतो, म्हणजे 70 ते 79 समजा मी 10 वर्ष SBत होतो, तर व्यापारी वर्ग, अधिकारी या सगळ्यांची मुलं, शिक्षकांची मुलं, प्राध्यापकांची मुलं हे SB मध्ये शिकवत होते. आज जर इतकी दारुण परिस्थिती आहे की समाजातला जो निम्न स्तर आहे, मग त्यात रिक्षेवाले असतील, छोटे दुकानदार असतील, ठेलेवाले असतील, पोलीस असतील, याच मुलांचे मुलं याचे मुलंच शिक्षण घेतात. म्हणजे एक एवढी मोठी संस्था 100 वर्षाचा तिला खूप मोठा इतिहास आहे. फक्त मराठी माध्यम नको म्हणून तिथं मुलं जात नाही. आणि गैरसमज सगळ्यात मोठा कुठला की मला इंग्रजी आलं तर नोकरी मिळेल, आणि तसं काही नाही. शेवटी मी जर समजा मी इंजिनिअरिंगचा विचार केला, नो डाऊट कम्युनिकेशन स्किल इज गोइंग टू प्ले इम्पॉर्टंट रोल, परंतु इंडस्ट्री पहिल्यांदा बघेल की माझं मूलभूत ज्ञान मी जे शिकलो ते मूलभूत ज्ञान बरोबर आहे की नाही, माझं कम्युनिकेशन बरोबर आहे की नाही, तिसरं माझा कनेक्ट आहे की नाही माझ्या समाजात, माझ्या सोसायटीत, माझ्या जगात, माझ्या देशात, माझ्या राज्यात. स्किलला जास्त स्वप्नाने काय चाललंय ही इंडस्ट्री बघते. आणि चौथं कॉमन सेन्स. आणि कॉमन सेन्स शेवटी कोणाकडे असणार आहे, ज्याच्याकडे सेन्स आहे त्याच्याकडे. सेन्स कोणाकडे जो विचार करतो, विचार कोण करतो, वाचन करतो. आणि या मोबाईलच्या याच्यामुळे आपली वाचन संस्कृती पूर्णपणे संपलेली आहे. म्हणजे मी या निमित्ताने सगळ्या पालकांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही तुमच्या मुलाला वाचनाची गोडी लावा. आणि मग when you are talking about a sustainable growth, आज आपल्याकडे एक असा विचारच पूर्णपणे झाला की मला शिकायचं कशासाठी, तर मला पैसा कमवायचा. पैसा कमवण्याचे 2 मार्ग आहेत. एक मी नोकरी करेल किंवा एक मी स्वतःचा बिझनेस सुरू करेल. तर स्वतःचा बिझनेस करण्याचं प्रमाण खूप कमी आहे, नोकरी करण्याचं प्रमाण जास्त आहे. हे शिक्षण घेण्याचा मेन हेतू काय आहे, तर मला चांगली नोकरी मिळायला पाहिजे. पण नोकरी मिळण्यासाठी मला काय करायला पाहिजे, माझ्या एज्युकेशनमध्ये मी काय करायला पाहिजे, हा पार्ट मिसिंग होऊ लागलेला आहे. आणि इट स्टार्टेड. आणि मग 11वी-12वी म्हणजे माझ्याकडे 11वी-12वी मुलं येतात, मोठ्या मोठ्या सगळ्या क्लासेसच्या जाहिराती आहेत. म्हणजे औरंगाबादमधले मी नाव कोणाचं घेत नाही, पण प्रत्येक क्लासचं, मोठ्या मोठ्या क्लासचं जाहिरातीचं बजेट हे 50 लाखाच्या वर असतं. फुल पेज जाहिरात देतात, त्या बघून मुलं त्या क्लासेस लावतात. वाईट प्रथा झाली की आमचं या कॉलेजची टायअप आहे, आमचं त्या कॉलेजची टायअप आहे, कॉलेजमध्ये जायची गरज नाही.
मुलं लॅबमध्ये जात नाही, डायरेक्ट परीक्षेला येतात आणि नंतर डायरेक्ट JEE आणि नीट देतात. परंतु बेसिक कन्सेप्ट येत नसल्यामुळे त्यांना JEE आणि नीटचे प्रश्न सुद्धा समजत नाही. आणि मग जोपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट समजून देण्याची पद्धत सुरू करत नाही, कन्सेप्च्युअल नॉलेज, तोपर्यंत आपली ग्रोथ होणार नाही. आता मी जे आपल्याला जे विचारलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन, देन यू नाईसली एलॅबोरेटेड दॅट कन्सेप्ट की नुसतं भौतिक विकासाने किंवा टर्नओव्हरने किंवा यांनी त्यांनी GDP वाढल्याने हे आपण सुपर पॉवर होणार नाही. तर भारतातली तुम्ही जी शिक्षणाची जी परिस्थिती सांगितली सर्वसाधारण काय म्हणजे कोचिंग क्लासपर्यंत आणून ठेवलं तुम्ही किंवा फीच्या बाबतीत आणून ठेवलं, बाजारीकरण वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. अशा याच्यामध्ये प्रायमरी शिक्षणाचा जो तुम्ही उल्लेख केला की महानगरपालिकेची शाळा असेल, म्हणजे त्या प्रायमरी नंतर माध्यमिक शिक्षण आहे आणि उच्च शिक्षण, याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं महत्त्व, जसं मी सुरुवातीला सांगितलं क्लायमेट चेंज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, याच्या दृष्टिकोनातून शासन तुमचं आता केंद्रातलं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री असेल किंवा एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री असेल, यांच्याकडनं UGCच्या माध्यमातून AICTEच्या माध्यमातून तुमच्याकडे काही गाईडलाईन आलेल्या आहेत का किंवा त्याच्या संबंधित? मी आता समजा आमचं कॉलेज ॲफिलिएटेड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आता माझा स्वतःचा इंजिनिअरिंगचा अनुभव असल्यामुळे फक्त बाकी याच्यावर मी बोलणार नाही, परंतु मध्यंतरी AICTEने एक मॉडेल करिक्युलम तयार केलं. आणि त्या मॉडेल करिक्युलममध्ये परीक्षेला थोडं महत्त्व कमी देऊन मुलं हात काळे कशी करतात म्हणजे प्रत्यक्ष अनुभव कसा घेतील याच्यावर स्ट्रेस दिला. आणि मला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी भारतातली की त्यांनी AICTEचा मॉडेल करिक्युलम च्या रेफरन्सनुसार आपला सिलेबस फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा चेंज केला. मग याच्यात काय झालं की 60 मार्काचा पेपर आहे, परीक्षा तर घ्यावीच लागणार आहे. 20 मार्क हे टीचर्स असेसमेंटचे, ते प्रोजेक्ट बेसिस म्हणजे मुलांनी लर्निंग बाय डुईंग, हात काळे करणे, लर्निंग बाय डुईंग. मग ते प्रेझेंटेशन असेल, प्रोजेक्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धत त्यांनी सांगितल्या. तर आणि फर्स्ट इयर पासूनच मुलांना इम्प्लांट ट्रेनिंग आहे. म्हणजे मुलं फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर, सेकंड इयरचे 2 सेमिस्टर, थर्ड इयर 2 सेमिस्टर, 6 सेमिस्टर कुठेतरी प्रत्यक्ष अनुभव घेतील. आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुलांना इंडस्ट्रीमध्ये जायची गरज नाही आहे. म्हणजे एखाद्या मुलांनी तो गॅरेजमध्येही काम करू शकतो किंवा एखाद्या दुकानातही काम करू शकतो. म्हणजे दिस इज पर्टिक्युलरली सुरुवातीचे 1.5 वर्ष, पहिले 3 जे आहेत हे लाईफ स्किल डेव्हलपमेंटसाठी, पब्लिक स्किल डेव्हलपमेंटसाठी, हे आपोआप मुलांना. आज तुम्ही जर बघितलं तुमच्या माझ्या घरातले जे मुलं आहेत ते अनोळखी लोकांशी बोलू शकत नाही, त्यांचा छोटासा ग्रुप झाला, दे आर कम्फर्टेबल विद इन दॅट ग्रुप. अनोळखी जगात गेलं की ते हरवून जातात. तर हळूहळू ते कमी होईल. आणि बाटूच्या सिस्टीमप्रमाणे AICTEने सांगितल्याप्रमाणे शेवटचे 6 महिने म्हणजे 8वं सेमिस्टर या मुलांना इंडस्ट्रीत काम करावं लागणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन. आणि डेफिनेटली ही सिस्टीम जर आमच्या कॉलेजेसनी जर व्यवस्थित राबवली तर आमचा विद्यार्थी एक चांगला अभियंता म्हणून बाहेर पडेल. ते तर ऑब्व्हियसली. मग अजून झालं UGC म्हणा किंवा हे, आता आपण जर नॉन इंजिनिअरिंग साईडला गेलो तर एक स्किल डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आणलेला आहे तो जर खरोखरच चांगला राबवला तर आपले जे आर्ट, सायन्स, कॉमर्स, आपण सध्या काय झालं हे एज्युकेशन सिस्टीम फक्त नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स पदवीधर वाढत आहेत. आणि फक्त मग साध्या चपराची जर नोकरी असली तरी MSc, MA, MCOM लोक अर्ज करतात. पण सरकारी नोकरी खूप चांगली हा एक गैरसमज झालेला आहे. आणि हे 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग त्यामुळे अजून वाढतंय. परंतु जर स्किल आलं तर हा जो मोठा वर्ग आहे हे नोकरीपासून दूर असलेला यांना खरोखरच चांगलं करिअर मिळू शकतं. मी साधी गोष्ट, मी MCOM झालो पण मला कॉलेजमध्ये टॅली नाही आहे.
मला अकाउंटिंग कसं वापरायचं, सॉफ्टवेअर कसं वापरायचं तेच माहीत नाही. आता 99% भारतातले ज्या काही ऑर्गनायझेशन असतील, मग ते स्मॉल स्केल असतील किंवा मिडियम स्केल असतील किंवा लार्ज स्केल असतील किंवा छोटंसं दुकान असेल, ते अकाउंटसाठी टॅली वापरतात. मग आपल्याला टॅली येणारा माणूस मिळतो का? मिळत नाही. तुम्हाला सुद्धा तो तुमच्या याच्यात अनुभव आला असेल. तर हे जे स्किल जर वाढवत गेले तर नक्कीच एज्युकेशनचा काही ना काही उपयोग ग्रोथसाठी होऊ शकेल. मला एक पुन्हा एकदा मी तोच प्रश्न विचारणार तुम्हाला की नाव देर इज अ नीड ऑफ इकॉलॉजिकल कल्चर इन ब्रॉड सेन्स. देन what type of direction from central government, education ministry or environment for improvisation in education? That's why I'm saying ना की इंजिनिअरिंगच्या बाबतीत AICTE has come forward लर्निंग बाय डुईंग. एक त्यामुळे आता जर त्या सिस्टीममध्ये आम्ही गेलो तो मुलगा कमीत कमी फर्स्ट इयर टू फायनल इयर त्याचे स्वतःचे 7 ते 8 प्रोजेक्ट करेल. त्याचा कॉमन सेन्स डेव्हलप होईल. दुसरं, तो जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेईल कामाचा त्याचं इंजिनिअरिंग नॉलेज अजून चांगलं वाढेल. ही AICTE डायरेक्शन दिले. पण अजून त्या बाकीच्या विद्यापीठांनी तो सिलेबस अडॉप्ट केलेला नाहीये, बाटूनी तो केलेला आहे. बरं, तर काय त्या सिलेबसमध्ये काय? तेच सांगतो ना. आता माझी मुलं या वर्षीचे फर्स्ट सेमिस्टरचे मुलं इंजिनिअरिंगला आत्ताच मागचे 3 महिन्यापूर्वी त्यांनी ॲडमिशन घेतले. ते आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतायत. माझी सेकंड इयरची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. आणि जो प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकत झाले. सध्या काय प्रॉब्लेम झाला आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा की एज्युकेशनमुळे मला नोकरी मिळणार आहे आणि त्यासाठी मला डिग्रीची गरज आहे. त्यामुळे माझं पाठांतरावर जास्त भर राहिलेला आहे. बेसिक कन्सेप्ट मी समजून घेतले, कसं तरी घेऊन मी फर्स्ट क्लास मिळवेल म्हणजे मी नोकरीला एलिजिबल झालो. पण या सिस्टीममध्ये काय होणार आहे की मुलाला प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे त्या इंजिनिअरिंगचे जे काही आम्ही वर्गात शिकवले, समजा आम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकवला, त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा कुठे कसा उपयोग केला गेला हे जर मुलांना समजलं तर दे विल मास्टर इन दॅट. नाही, दॅट इज अनदर थिंग. या म्हणजे काय आहे की मेनली बुकिश नॉलेज, प्रॅक्टिकल, हे AICTE आता दिलेलं आहे. दॅट इज अनदर सब्जेक्ट. आय एम आस्किंग यू अबाउट द इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, हे जे विषय आहेत. आता एन्व्हायरमेंट आमच्या प्राथमिक स्तरापासून त्यांचा स्टेटस. मी एन्व्हायरमेंटचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे मुलांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा. आता एन्व्हायरमेंटल सायन्स एक मोठा विषय आहे, तो एन्व्हायरमेंटचं सांगतो मी तुम्हाला की या वर्षीचं जर आपण दिवाळीचं औरंगाबादचं जर उदाहरण घेतलं, फटाक्याच्या वर्षीपेक्षा खूप कमी फटाके उडाले. सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे ऍक्च्युली शाळांमध्ये गुड साईन, शाळांमध्ये शिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे हे जे मुलं आहेत त्यांनी फटाके उडवले. तर आमच्याकडे आमचं काय झालं की प्रत्येक ब्रँचला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट झाला आहे. आणि मग सिव्हिल इंजिनिअरिंगला त्याचा पुढचा पार्ट झाला. पण मुलगा कॉम्प्युटरचा असो, मेकॅनिकलचा असो, इलेक्ट्रॉनिकचा असो, त्याला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग शिकावंच लागतंय. हे एक चाललंय. दुसरं AICTE अजून चांगलं काय करते माहिती का? AICTEने काय केलं, स्मार्ट हॅकॅथॉन नावाचा एक दरवर्षी कॉम्पिटिशन घेऊन लागलेली आहे. स्मार्ट हॅकॅथॉन. हॅकॅथॉन आता त्यात काय करू लागले, त्यांचे 18 ते 20 मिनिस्ट्रीज आहेत. मग त्यात एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री आहे, त्यात रोड ट्रान्सपोर्ट आहे, आयुष आहे, सगळे आहे. त्यांनी काय केलं की दीज आर अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट. म्हणजे प्रत्येक 20 इंडस्ट्रीचे 3 ते 4 प्रॉब्लेम स्टेटमेंट जातात. अंदाजे 100 प्रॉब्लेम स्टेटमेंट मुलांसमोर येतात. आणि मुलांनी काय करायचं, प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन काढायचं. AICTE हे खूप चांगलं केलं. आणि मग त्यांचे 20 मिनिस्ट्रीचे 20 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 72 तासाची कॉम्पिटिशन होती सलग. आणि त्या याच्यात त्या मुलांनी ते पूर्ण सोल्युशन द्यायचं. आता स्टेटनी पण हे सुरू केलं. ओडिशा स्टेटनी एक त्याची कॉम्पिटिशन घेतली. माझ्या मुलांना 50,000 रुपयाचं सेकंड प्राइज मिळालं ओडिशाला. त्यांनी त्यांच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी सोल्युशन दिलं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग हा तुमच्या कॉमन लोकांच्या ग्रोथ म्हणजे काय, मी सुरुवातीला सांगितलं की ईज ऑफ लिव्हिंग.
म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग म्हणजे पूर्वीचं बघा तुम्ही, मला जर एखादा जन्म दाखला काढायचा किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं तुम्हाला खूप खेट्या मारायला लागायच्या. पण गव्हर्नमेंट कॉम्प्युटरायझेशनमुळे सेतू सिस्टीम सुरू झाली. माझ्या घर बसल्या मला माझा ऑनलाईन 7/12 मिळतोय. नाही तर पूर्वी तलाट्याकडे 7/12 याला मला कधी 25 चक्रा मारायला लागायच्या किंवा पैसे द्यायचे. हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे चेंजेस होऊ लागले. तर हे जेव्हा स्मार्ट ॲग्रिकल्चर आता 3रं वर्ष आहे यावर्षी, हे जेव्हा सोल्युशन सुरू होतील, प्रत्येक मिनिस्ट्रीला सोल्युशन मिळतील आणि त्याप्रमाणे इफ दे आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट, तर ही ग्रोथ आपली चालली. आता हे जे एफर्ट्स आहेत ना गव्हर्नमेंटचे किंवा संस्थांचे, तर ते असे आहेत की आता एक तुम्ही ॲग्रिकल्चरचं उदाहरण दिलं की त्या मुलांनी स्टार्टअप म्हणायचं कन्सेप्ट दिलं त्यांना. तर आता पंतप्रधान काय म्हणतात की 2022 साली आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू. त्याच्या मागे आहे की सस्टेनेबल ग्रोथ इन ॲग्रिकल्चर असं. त्याचं कारण काय की हे पुन्हा MDG SDG बरोबर आहे आणि 2030 पर्यंत त्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तर याच्या संबंधी आता हे जे ह्युमन रिसोर्स आहे म्हणजे फ्रॉम द प्रायमरी टू हायर एज्युकेशन, हे डेव्हलप करण्याच्या दृष्टीने त्या संबंधी जे काही आता तुम्ही एक योजना सांगितली AICT, तर आता मला सांगा की तुम्हाला काय अपेक्षा आहे प्रायमरी म्हणजे त्या दृष्टिकोनातून. मी म्हणजे इकॉलॉजिकल कल्चर ज्या वेळेला असा शब्द वापरतो मला जोपर्यंत म्हणजे मी तेव्हा उदाहरण दिलं की शिक्षकांनी सांगितलं फटाके कमी उडाले, पण हे जर मी याच्यात आणलं सिलेबसमध्ये की पर्यावरण हा आपल्याकडे काय झाला कुठतरी ऑप्शनल सब्जेक्ट, इलेक्टिव्ह सब्जेक्ट, म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे मला जर लहानपणीच समजलं की मी नदीकाठी गेलो तर तो प्लास्टिकची बाटली नदीत फेकायला नाही पाहिजे, त्यांनी काय काय दुष्परिणाम होतात, तर मी आयुष्यभर कधीतरी नदीत ती पाण्याची बाटली फेकणार नाही, बाकीच्या तर गोष्टी सुद्धा. तर हा तुमच्या प्रायमरी एज्युकेशन पासूनच हे सगळं तुम्हाला आणायला पाहिजे. आणि पर्यावरण नुसतं परीक्षेत पास होण्याची गोष्टी नाही, हे आत्मसात करणे म्हणजे आय शुड बी अ पार्ट ऑफ दॅट. हे आपलं कसं चुकलं की भारत स्वतंत्र झाला, आपण ॲग्रिकल्चर देश म्हणतो, ॲग्रिकल्चर बेस इंडस्ट्री. 47 साली भारत स्वतंत्र झाला, पहिलं आपलं औद्योगिक उत्पादन निघालं बजाज स्कूटर, नो डाऊट याची गरज होती. पण 1960 साली आपण ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली 13 वर्षांनी. तो ट्रॅक्टर इम्पोर्ट करत होतो, म्हणजे आधी स्कूटरच्या ऐवजी ट्रॅक्टर पाहिजे होतं. नंबर 2 की आता आपण म्हणू लागलो की वृक्ष वाढवले पाहिजे, हे वाढवले पाहिजे. पण 47 साली आपण म्हणजे सुरुवातीच्या काळात प्रचंड दुर्लक्ष आपण त्याच्याकडे केलं आणि त्याची हे जे तुम्ही सुरुवातीला घेतलं ग्लोबल वॉर्मिंग, त्याची फळं आज आपल्याला हे पाप जे आहे ते पूर्वीपासूनच आहे. म्हणजे ग्रोथच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा बिलकुल विचार केला नाही. आणि आता जर आपण जागे नाही झालो, आता मग UGC असो AICT असो, पण UGC and AICT आर जस्ट सजेस्टिंग बॉडीज, दे आर नॉट इम्प्लिमेंटिंग और कंट्रोलिंग ऑन द सिलेबस. हे विद्यापीठ, आता विद्यापीठाने बोर्डाने आणि शेवटचं प्रायमरीचा सिलेबस म्हणजे आपल्या NCERT वगैरे जे आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे तर अगदी तुम्ही जे म्हणतात त्याप्रमाणे सस्टेनेबल ग्रोथसाठी पहिल्यांदा पर्यावरणाचा विचार करून राईट फ्रॉम 1ली 2री पासून नाही पण 4थी पासून 5वी पासून हे जर सुरू केलं तर डेफिनेटली पुढच्या 15-20 वर्षात आपल्याला खूप चांगलं. आता बघा ना, मुलांसाठी सगळ्यात त्रिस्तरीय शिक्षणामध्ये पर्यावरणावर स्पर्धा घेतल्या जातात, गाण्यांच्या असतात, प्रदूषण म्हणणं, आता हे तुमचं स्वच्छ भारत हे सगळ्या गोष्टीचं. तर हे जास्तीत जास्त वातावरण व्हावं. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की पर्यावरण हा विषय म्हणजे टाकलेला विषय बाजूला, पण कसं होतं की लिडर जर चांगला झाला, लोकसहभाग जर झाला, लोकसहभाग. आता तुम्ही समजा आपल्या औरंगाबादचा कचऱ्याचा प्रश्न प्रचंड आहे, तेच इंदोरचा 0 आहे. तिथं कचरा वेगळा केला जातो, जमा केला जातो. आता मी राहतो सहकारनगरला, रोज सकाळी गाडी येते, परवा त्या गाडीवर सहज विचारलं किती लोकांचा कचरा वेगळा कचरा,
तो म्हणे सर 95% लोक ओला वेगळा करून देऊ लागले, देतात. क्या म्हणजे हा जो आहे म्हणजे हे शेवटी प्रत्येकाला समजू लागलं. आणि त्यात तुमची भूमिका म्हणजे तुम्ही यू आर रिप्रेझेंटिंग न्यूज मीडिया ही फार महत्वाची आहे. शिक्षण फक्त शिक्षण हे शाळेतच पाहिजे असं नाही, हे वर्गातच पाहिजे असं नाही, बाहेरचं म्हणजे लोकशिक्षण महत्वाचं आहे. बरोबर. नदीकाठी नदीच्या ठिकाणी गाव तिथल्या लोकांना चांगली, इथं तुम्ही कपडे, आज प्रॉब्लेम काय, अख्खं गाव तिथं कपडे धुवायला टाकतो काय डिटर्जंट. बरं दुसरा प्रॉब्लेम कसा झाला की मग जिथे इंडस्ट्रीज असतील तिथलं सगळे एप्युलंट कानाडोळा करणे. मग तो सरकारी अधिकारी असेल, त्या गावचे नागरिक असतील किंवा तो स्वतःचा इंडस्ट्रीचा मालक असेल, ही सिस्टीम कशामुळे करप्ट झाली म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट नाव विथ द एन्व्हायरमेंट. कानाडोळा करणे, हे कानाडोळा करणं जर बंद झालं तर डेफिनेटली सम गुड रिझल्ट विल बी देअर. तुम्ही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की लोकशिक्षण जास्त गरजेचं आहे याच्यामध्ये. आता मी मागच्या वर्षी पर्यावरण मंत्री आपले रामदास कदम त्यांना बोलवलं, एक पर्यावरण रॅली काढली औरंगाबाद आणि जवळपास 100 लहान मोठ्या पर्यावरणाचं काम करणाऱ्या संघटना एकत्र केल्या. त्यांच्याकडनं आम्ही अप्रतिम मीडियाने लिहून घेतलं की तुम्हाला ह्या औरंगाबादच्या दृष्टीने काय काय वाटतं, इथं काय काय तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. ते सगळं संकलन आपले हे आयुक्त होते बकोरिया त्यांना ते दिलं. पण लोकांना सुनवायचं काम राजकारणी जास्त करत नाही. पण आता तुम्ही पण ते आता हे दंडात्मक जे ना प्रशासन दंडात्मक करतं. पण हे जे तुम्ही सांगितले की 95% तो कर्मचारी भरले की देतात, म्हणजे हे चेंजेस. आता काल मी कधी घरात कधी आणलं होतं किराणा दुकानात, ते पिशवीत लिहिलं होतं गव्हर्नमेंट रूल 50 जास्त गाडी आहे म्हणजे आता हे होऊ लागलं. म्हणजे आपल्या पर्यावरण मंत्र्यांनी अजून तो प्लास्टिक बंदी पूर्णपणे नाही, पण कुठे सुरुवात म्हणजे हेही नसे थोडके. आणि जसं तुम्ही ते काय सांगितलं स्कूटर ट्रॅक्टर म्हणजे जब जागा आहे तब सब चला. म्हणजे पर्यावरणाचं ते अविनाश धर्माधिकारींचा शब्द आहे की पर्यावरणाचं व्याकरण कसं बदलतंय. तेव्हा 1980च्या वेळेला आपण असं म्हणायचं की पर्यावरणाचा समतोल ढासळू शकतो. त्याच्यानंतर तो ढासळत आहे आणि आता ढासळलेला आहे म्हणजे अशी अवस्था. नाही, प्रॉब्लेम कुठला झाला माहिती यात प्रत्येक जण म्हणजे सामान्य माणसापासून सरकारी अधिकारी आणखी राज्यकर्ते, राजकारणी म्हणत नाही, राज्यकर्ते यांनी सुरुवातीला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही. बरं आता तुम्ही तुमच्या लेवलला म्हणजे मी जसं सुरुवात केली होती की उल्हास नावानुसार ती त्याचा अर्थ मला असं म्हणायचं होतं की तुम्ही आता सायकलिंगच्या बाबतीत म्हणजे वेगवेगळे इव्हेंट जे घेता तुम्ही. नाही, आम्ही तुम्ही ते रेअर शेअर घेता. आमच्या हॉस्टेलमध्ये आम्ही यंत्र बसवलंय वेस्टेजचा गॅस तयार. आमचं ही जी लॉन आहे आता सध्या प्रिपेरिंग चालू आहे, त्याला सगळं आमचं हॉस्टेलचं वेस्टेजचं पाणी ट्रीटमेंट घ्यावं. आम्ही व्हर्मिकल्चरचा प्लांट केला, मुलांचा सहभाग आहे. म्हणजे आम्ही काही खूप आमचं पूर्ण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. म्हणजे जेवढं आम्हाला इथं करणं शक्य आहे तेवढं आम्ही केलेलं आहे. आता माझी सायकलिंगची मुलं क्लीन एशिया हे 5 मुलं आणि 4 स्टाफ मेंबर क्लीन एशिया मोहिमेअंतर्गत औरंगाबाद टू भूतान 2600 किलोमीटर आज ते वाराणसीला पोहोचले. ग्रेट. आणि बहुतेक 8 तारखेला ते जयगाव, जो औरंगाबाद भूतान भारताचा बॉर्डर आहे, ते जयगावला 8 तारखेला पोहोचते. 8 जानेवारीला सायकलिंग करत रोज कमीत कमी 200-250 किलोमीटर सायकल ते चालवत आहेत. म्हणजे दॅट आय एक्सपेक्ट फ्रॉम यू की यू आर कॉन्ट्रीब्युटिंग म्हणजे ॲट युअर लेवल. यू आर म्हणजे तुम्ही ते रेन हार्वेस्टिंगचं करताय, सायकलिंगचं करताय. तर हेच मला विचारायचं की अशा पद्धतीचं वातावरण हे इतर संस्थांमध्ये कितपत आहे किंवा त्याला काही बंधनं सरकारने टाकले नाही. तसं कसं म्हणजे आता ते कायदा तर खूप कडक आहे. म्हणजे जो आपण थुंकलं तरी दंड भरतो. जो माणूस ओनरशिप घेऊन काम करतो तो सगळं करतो. माझ्यापेक्षाही काही जास्त संस्था चांगल्या आहेत.
हा. ते अजून म्हणजे मला चांगलं काम तुलना- करतात. तुलना मला नाही करायची. कम्पेअर करायचं नाही. म्हणजे प्रत्येकाने स्वतःपुरतं जरी केलं स्वतः आणि प्रत्येक जण करतोय. प्रत्येक जण करतो. कुणा आता कसं मला रिसोर्सची कमी पडत नाही. प्रायव्हेट हा. एज्युकेशन मध्ये फी चांगली आहे. बरोबर. पण ग्रांटेड मध्ये खडूलाही गव्हर्नमेंट पैसे देत नाही, त्यांना रिसोर्सची कमी पडते. बरोबर. हे असं आहे. पण प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करतोय. अगदी छान छान बोलला तुम्ही ओके. आणि अप्रतिम मीडियाच्या वतीने धन्यवाद. आणि तुम्ही जे मला बोलता बोलता सहज म्हणजे महानगरपालिकेच्या वर्गापासून तो सुपर पॉवर पर्यंत फिरून आलो आणि शेवटी मग सांगितलं की आम्ही काय करू. थँक्यू. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा.